कसा कार्यक्रम होणार आहे फक्त बघत राहील. या ठिकाणी शाहीर मला वाटलं होतं की इतकं तंतोतंत उत्तर तुमचं दिलेलं होतं. ज्याप्रमाणे तुमची अट होती त्याप्रमाणे आम्ही तो ग्रंथ शोधून काढला होता आणि दुर्मिळ असा ग्रंथ प्रभाकर धावडे यांनी शोधून काढला. पण तुम्ही पुन्हा एकदा नाराज केलेला आहे. आता पुढच्या वेळेला आज जे उत्तर दिले आहे ते पण ऍड करा, कारण हे तंतोतंत उत्तर होतं. आणि मला वाटलं की आज खंडाळी सभाच्या त्या प्रांगणामध्ये त्याच्या भूमीमध्ये आज एकदा गुलाल लागेल, पण हरकत नाही. ते तुमच्या ग्रंथापासून नसेल त्याला आमचा काय आमचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही आणि आमचा हट्टही नाही. आता तुम्ही ज्याप्रमाणे आमच्यापासून उत्तर दिलं, आता तिथे खाली अट आहे की एका राजाला त्या देवाने दिलेल्या वरदान आहे आणि तुम्ही भूमाता तिचं नाव देताय, ते देवी झाली किंवा स्त्री रूप झालं, तर त्याच्यामुळे तिथं तुमचं उत्तर काही आलेलं आहे. तर शाहीर तुम्ही आणखी प्रयत्न करा, त्याच्यावर काही मी जास्त बोलणार नाही. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणतात हे यांच्या टेरेना बिरेना म्हणतात स्केल द्या आणि त्यांचं सोनं करून घ्या. याला म्हणतात हे विनोदी अंग सोडलं त्यांच्याकडे काय. अरे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा माझी काही शिक्षण आहे. हे विनोदी अंग सोडलं तर विक्रमाकडे चाललेले आज नाट्यगृहामध्ये मुंबईमध्ये 25 पेक्षा जास्त या शतकाच्या इतिहासात इतके कार्यक्रम झालेले आहेत. हे म्हणतात ना हे लंगड आहे, एका पाणी लंगड दुसरं लिहून देणार आणि हा गाणार, स्वतः लिहिणार स्वतः गाणार. जे काय वेळेवाकडे असतील, जे काय कार्यक्रम असतील ह्यांच्यापेक्षा डबल एवढा सीझनला मी करतो. मी काय दसऱ्यानंतर कार्यक्रम नाही करत, तरी पण हे वर्षभर जेवढं करतात त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम. आणि काय बोलतात हे बोलते ना की जलने वाले के दुआ, बोलने वाले के दुआ, बहनी सबकी इज्जत करता लाभो रे. यांची पण इज्जत आपण यांची पण केलेली आहे. हे म्हणतात नमान केला तर आमच्या पोटात पोषण उठतो, म्हणतात लावणी करते काय ते अंग भिजू द्या हे शक्तीवाले ह्याने करायचं. ही बाईची बाजू मांडत तुम्ही नाचा, मी पुढे मी तुझ्यावाला आहे. हे नमान करेल मी सांगितलं ना ज्याकडे नमानमध्ये काही फरक नाही. हे मला शिकायचं नाही. त्यांनी काय केले आयुष्यात नमान केलेलं नाही, त्याचं काही केलं नाही. मी आयुष्यभर केलं. बरं नमान जीवन पोवानी केला नाही, सुशांत घराडे पोवानी केले, ह्यांनी पण केला नाही. कदम बुवाने केला नाही, जोशी बुवाने केला नाही, अजून कोणी सचिन धुमल बुवाने केला नाही, सगळ्यांनी केला. आपण पवित्र गोष्ट आहे, एखाद्या देवळात गेल्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही देवाच्या बाहेर जावा, तुम्ही देवाच्या बाहेर जावा. आम्हाला कळता शकुंतला काय तो नमन काय ते भाग काय वर्म काय वर्म काय सगळं माहिती आहे. आता किंमत झालेला बुवा हे डावाला ते कुठं आहे ते म्हणजे सांग ना. नाही कधी वाजता आपण मार्या करतो यार, ह्या तुमच्या डोळ्यातली तुम्हाला झाली कावी, मला सगळं पिवळा दिसत आला. मी काय करतो हे जास्त आहे खूप जास्त आहे हे सगळं करतात. आता जाऊया डायरेक्ट एक आधी गाणं घेऊया त्याच्यामध्ये बळवंत धोंडो कोकणे आमचं माऊली. माझ्या बायकोचं तिकडचं नाव कोकणे. पाहुण्याकडनं 500 रुपये आणले बरोबर धन्यवाद धन्यवाद बळवंत माऊली 500 रुपये. आता हे लागण्याची गाणी गायली जमली रामाजो हरीला रामाजो हरीला ऐका सगळं जमलं. मग एवढं कसं जमलं मग तुम्ही कसं म्हणला कसं म्हणलं डोंगर हिरवा हिरवा नाही गाव बाबा मला डोंगराचे ज्यांना नमन केलं ज्यांना शक्ती तुला केलं त्याच्याच बाईने लग्नाची गाणी म्हणली. अहो हे सगळंच आहे. अहो तेनीच अहो हे आमचं समीर तटकरे नमनातलं बादशाह परवा एकदा आलं होतं आमच्याकडे. ते वय बंद हवा दवा देत नाही बंद तर आलं माझ्याकडे. म्हणतात आमच्याकडे म्हणतात एक पोरगीचं लग्न ठरलं. पोरगीचं लग्न ठरलं म्हणतात आणि झालं मग उद्या लग्न या बायकाने सगळं खोबरं किसून ठेवलं, धन बिन ठेवलं सगळं झालं आणि म्हणतात रात्री रात पोरगी गेली. मला टेन्शन आलं ठीक आहे, त्या बापसाला टेन्शन आलं असेल आता करायचं काय. रात्री रात पोरगी गेली बरं आता उद्या सकाळी पाहुणे येणार त्यांना सांगणार कुठल्या तोंडात. मग त्याच्यानंतर मला एकच टेन्शन बाबा जर धन आणलेलं आहे तर धन आपण म्हणतात ठीक आहे आगोट आहे आपलं करून घ्यायला
तांदूळ आलेला आहे म्हणजे त्याचं पण काहीतरी करू. पण एवढं 500 लोकांचं जे खोबरं दिसून ठेवलंय त्याचं काय करायचं? असं सगळं या आमच्याकडे हे बोलू आयुष्यात काय पण करायचं पण भेटी पळून जायचं नाही कधीच करायचं पळून जायचं नाही आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग आहे पळून कधी जायचं पहिलं गाणं घेऊया या आमचा विषय गाडी विषय घ्या नागिण विषारी मरणाच्या दारी अरे नागिण विषारी मरणाच्या दारी सांगू करशील सांगू करशील ह्या दारुड्याच्या पायाशी ह्या दारुड्याच्या पायाशी तुझी अक्कड गिरणार तुझी अक्कड गिरणार आपला पेहराव तुम्ही बाकीचा सगळा करता तर म्हटलं हे टोपी घाला टोपी घाला आणि आज काय काल काय पावले नवलाय पावले आणि खंडाळेश्वर पावले आज बाबा टोपी चमचमती बाय म्हटला पदराला किती सुंदर दिसत होती आणि मी म्हणतो खंडाळेश्वरा ही टोपी अशीच राहते काय म्हणतो आशीर्वादची बरकत आहे समाज जातो म्हणून काय म्हणतो आज दुसरं एक गाणं घेऊया दुसऱ्या
प्रकारच्या स्केल दिल्या तर 3 स्केल याला घेऊन जातो. पण यांना ते पाठच केलेलं आहे. सगळ्यात जास्त गाणी हिट माझी, सगळ्यात गाणी फेमस माझी आणि तरी पण हे मला शिकवणार. सगळ्यात जास्त कार्यक्रम माझं, सर्वात जास्त प्रश्नाचे उत्तर आम्ही द्यायचे. जायचं असं करायचं नाही. तेव्हा काय पाहिजे, काही बोलायचं नाही. एक गाणं गातोय ते गाणं असं समाज प्रबोधन. हा शब्दोत्तरा म्हटला की समाज प्रबोधन आलं, प्रत्येक गोष्टीत आलंय. आमचं प्रभाकर झोपट पाहुणे या ठिकाणी आज शिक्षक आज इतकं आमचं शिकवण्याची गोष्टी करतात. हे ज्ञान देण्याचं काम करतात. आणि आज आमच्यासारखी पिढी झेडपीच्या शाळेत शिकून मोठी झाली, मराठी शाळेत शिकून झाली. आणि आता कुठलंही काम आलं की पहिलं शिक्षकांना, कुठलंही काम जनगणना आली शिक्षकांना, इलेक्शन आलं शिक्षकांना, नंतर क्वेश्चन आलं शिक्षकांना, अजून काहीतरी वेगळं आलं शिक्षकांना. अरे मग पोरांनी शिकायचं काय? हे आला पोरांनी शिकायची काही लोकच मराठी शाळेत शिकलात ना. पुढे बाबू आहेत भारताचा जो सांगा सांगताय कोल्हेकर गोवाने पैसे दिले पण 200 रुपये नाही व्हायला, अजून 300 वाढले. 200 रुपये घेऊन बसतो तरी नारळाला बाकी घेऊन नाही 300 वाढत. बाकी माझा नाव खराब झालेला आहे ना, अजून होते 200 भगत बसणार नाही ना बाबा. प्रभाकर माऊली हा फरमाईश बघा ना, लावती माणूस आहे. हे म्हणतात अरे गुराकडे शिकलो आम्ही, गुराकडे शिकलो. हे तुमच्यासारखं सूर बाबा सप्तस्वरांचा भाष्य बाबा राहून देत पडण्याचा चुलत भाऊ तो, मंगेशकरांचा मानस पुत्र बाबा तो बाबा लय म्हणून आमचं लय बाबा असं सगळं आम्ही गावठी मानव असून गावठी मानव एक विषय घेतो. शिक्षकांच्या खांद्यावर माझ्या भक्त असं आम्ही नुसतं नमन नाही कराय, आम्ही प्रश्न बोलतो. समाज प्रबोधनाचे सगळ्यात जास्त विषय माझा आहे. देवाची कृपा आहे. शक्ती तुला म्हणजे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोज, शिक्षकांच्या किती कामाचा हो बोज, काम शिकवायचं सोडून सांगा लागणार किती हे बोज, काम शिकवायचं सोडून सांगा लागणार किती हे बोज, काम शिकवायचं सोडून सांगा लागणार किती हे बोज.
हा जॉब अजून रुगड चाललाय. तरी पण तुम्हाला काय भट्टी बोलली तुम्ही काय सांगता म्हणजे गावात तू मला ना मंडळातनं बाहेर काढशील तेव्हा घेऊन तर लग्न बघित ना असं होता. तर एका गावात होता भगत, अनेक गावात असतो, एका गावात होता. ऐकायला येतं ना मागं हा. आणि 3 सांगा नाही अजिबात हा ऐका तरी. आणि 3 सांगा झाली, 3 सांगा झाले की भगत घ्या नाही भक्ताकडे गिराक केला माणसं. आणि ते दिवशी होता बुधवार आणि मंगळवार होता. आमच्या नांद्याला आमचा मंगळवार गेला, नांद्याचीच घटना आहे. आणि संध्याकाळच्या नेलेला माहुरा ताजं बांगडं आठवड्यावर पृथ्वीला असं नेलं आणि पाणी पडू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले आणि ठेवला पडवी बांधून वर बांधून नाही खाली ठेवला. दार लावला आणि गिराका आली. हे असा भगत उगव तिकडे बसून बसलेला असा हा कसा बसलाय तसा. आणि 2 जण माझ्यासारखे आपल्याकडे ह्याच्या समोर बसलेले मोठा विषय घेऊन अमुक अमुक बायको गेली ती येईल काय तो हा विषय झाला. नारळ पूजला, सगळी पूजा झाली, हळद वाहिली, कुंकू वाहिली, हे अगरबत्ती लावला. बरोबर टाइम झाला तुला गेला तुम्ही आणि मी आहे सांग असं केलं मी फिट आहे हे असं काय असतं पुढा आला अंगा हे आता कसं बघतोय माहिती तसं ते बघायला लागलं. आता व्हायला लागायचं रे बायको गेली परत या थांब तुझं काम नाही. आणि तेवढ्या पडवीतली पिशवी सुरसुरली. माझं आलं माझं बोका आला आणि मावळं टाकला. ह्यानं गिर टाकला होता, गिर टाकलेला पिशवी सुरसुरल्या बरोबर ह्याचा जी इकडं बरं खाली वर अरे आठवड्यात 700 रुपयाचा मावळा आणलेला रे. गिरा 500 तुझं काम नाही 500 रुपयाचा गिरा मावळा 700 रुपयाचा करायचा का. बरं गिरेट तर टाकून झाला होता गिअर टाकलेला रे राजा गिअर टाकलेला करायचा का. पण ना म्हटलं मोर दे ह्या गिराक्याला सांगू काहीतरी. पण आतमध्ये कारभारी जेवण करी बघू तरी तिला आवाज जातो काय त्याच आयटम मध्ये त्या स्केल मध्ये बोलला असं बरोबर. माझे कारभारीला बोलवा ह्यांना समजलं नाही आता काढत कसं आपलं करायचं काय. अरे बघताव काय कारभारीला बोलवा. तिनं ऐकलं ती आली हा म्हणा बोला बोला काय अगं वया पडवी हिला समाजला काय वाटलं गेली माझं गेलं. ह्याला कन्फर्मेशन नाही ना अजून की हाय की नेलं. अगं हाय काय नेलं गेलं होय तर गेलं पाहण्यात बाकीचं सगळं पुण्यातलं काम करा ठीक आहे म्हणले. आता तुम्ही वाचला असं होतं हा. वाईट काय आहे त्याच्यात फरमाईश आहे. कोवळेकर बुवा म्हणजे आज पण अहो त्यांची पत्नी आज झेडपीची सदस्य आहे, मिनी आमदार, आता भुजबळला आमदार, आज करोडपती मालक, आज ह्याच्यात कुठला दिल्ली कुठला तरी देश करून आलं बाहेर चाळी विमानात जाणार आमचं. आज त्याची गाडी कुठली 50 लाखाच्या गाडीशिवाय माणूस फिरत नाही. हे आम्हाला 700 रुपये डावा आम्हाला धंद्याला देण्यात आलेलं आहे. आमची पहिली माहिती हे हे असं शकतं तुला हे नादाच तरी लावलं. त्या माणसाकडनं पैसा आले आणि सांगितलं जोग म्हणा अहो हा लांबरे बोवायला त्या बांबडे नाही करत गोवा सगळ्या बाकीच्या गोष्टी. मग आता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी काय राजा हे कसं याचं करणार घ्यायला तर सगळ्या भाषेत
कमी नाही, त्याला वाईट करणारी, त्याला कुपोषित करणारी गोष्ट आपल्या कोकणात नको हे सरकारला आमच्या विनंती. या वाढीचा विरोध नाही, पण रसायन केमिकल या लॉट्यात केल्यानंतर आता नाच जाऊन राहणार आणि येणाऱ्या पिढ्या कशा होतील, हे निसर्ग सोडून आमचा सोन्यासारखा कोकण एक दिवस बरबाद होईल. आपण विरोध नाही केला पाहिजे, या वाढीचा विरोध नाही. भारतात जे आमचे रसायन आहेत किंवा ते बाकीचे उद्योगधंदे आहेत त्यांना आमचा विरोध आहे. या मायदेशाने ह्या रसायनाने, अरे या मायदेशाने ह्या रसायनाने कोकणाची केली लोकसानी. त्या मायदेशाने ह्या रसायनाने कोकणाची केली लोकसानी. समोर रसिक होते, आयोजक आहे, त्याने सांगितलं असेल की 4 गाणी भारी शिकायली की 4 गाणी समाज ठेवायचे आहेत. ज्यांना कोणाला मुलीनो तुम्हाला कोणाला नाचायचं असेल तर ते नाचा.